नमस्कार. आज आपण संजय गांधी निराधार योजनेविषयी नवीन अपडेट काय आलेले आहेत ते आपण आता पाहणार आहोत. व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे आपण या योजनेविषयी अगदी 2 मिनिटांमध्ये थोडक्यात माहिती बघणार आहोत. त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. या व्हिडिओचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सरकारच्या माध्यमातून काही नवीन अटी व नियम लागू करण्यात आलेले आहेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत संजय गांधी निराधार योजना राबवली जात आहे. मित्रांनो, तुम्हाला तर माहीत आहेच की संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत दरमहा 1500 रुपये भेट देत आहेत. हे जर पैसे तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला काय केले पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तसेच सरकारने कोणत्या नवीन अटी तसेच कुठे अर्ज करायचा आणि पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना किती पैसे दिले जाणार आहेत याबाबतची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा पूर्ण लक्षपूर्वक ऐका. सर्वात आधी आपण संजय गांधी निराधार योजनेच्या अटी काय आहेत ते आता आपण पाहूया. तर सर्वात पहिला आणि महत्त्वाची अट आहे ती म्हणजे या योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत तुमचे नाव असणे आवश्यक आहे. तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 21,000 पर्यंत असणे आवश्यक आहे. यानंतरची दुसरी अट अशी आहे की या योजनेअंतर्गत 18 ते 65 वर्षाखालील निराधार पुरुष किंवा महिला असेल, दिव्यांग व्यक्ती, अनाथ व्यक्ती तसेच क्षयरोग, कर्करोग या आजारामुळे ज्यांना स्वतः हालचाल करता येऊ शकत नाही असे पुरुष किंवा महिला असतील, विधवा महिला तसेच तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची पत्नी अशा बऱ्याच साऱ्या व्यक्तींना या योजनेअंतर्गत लाभ हा मिळणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी फायदा म्हणजे दर महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहेत. तसेच दिव्यांगांसाठी सुद्धा वेगळा लाभ असणार आहे. आता मित्रांनो, हा अर्ज कुठे करायचा तर हा अर्ज तुम्हाला जिल्हा अधिकारी कार्यालय किंवा तहसीलदार या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. तसेच तलाठी कार्यालय या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत महत्त्वाची माहिती आहे. त्यामुळे प्रत्येक तुमच्या फॅमिली मेंबरना शेअर करा जेणेकरून त्यांना ही न्यू अपडेट समजेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.